दंडवतः। विषयी वस्ती ब्राह्मणाचे अन्नारोहण. दादोष गोसाव्यापाशी वेळोवेळी बसले असते, तरी गोसाव्याचे आरोग्याची चिंता नाही. दादोसांना आता विद्या झाल्यामुळे तर स्थितीमध्ये तो परमानंद त्यांना हळूहळू प्राप्त होतो, जातो, येतो आणि दिवसभर बसलेले स्वामींना. पण मग देवाला आरोग्याला लागेल याची चिंता नाही, आपल्या जेवणाची चिंता नाही. बसलेले आहेत आनंदामध्ये. ऐसे काही स्फुरेना त्यांना. तर ते देवळाची एक ब्राह्मण आला असेल पाया पडायला बिचारा. म्हणजे ब्राह्मणाच्या रूपाने आपल्याला बघा, स्वामींना बघतो, दादोसांना बघतो आणि मग येऊन तो दंडवत करतो, श्रीचरणाला लागतो आणि मग जी माझ्या आवाराची विजयी. आवार शब्द पुन्हा पुन्हा येतो नाही की नाही चरित्रामध्ये. तो घराला म्हणत नाही, म्हणजे आवाराला, आश्रमाला म्हणत नाही, आवार. हे असे आवार महत्वाचे. गोसावी तयार ते म्हणतात त्या ब्राह्मणाला, स्वामींची इतकी वाचा आहे. त्या म्हणतात, आले भाऊ ठीक आहे, मग तो हे भुकेले जाते आपल्या घराची जेवाव्याने. दादो सांगते, स्वामी पाहतात, श्रीकराने दाखवतात, म्हणाले बटो हे उपाशी आहे, भुकेले आहे, आपल्या घराची जेवाव्या यांना घेऊन जा. आमचं काय हो काय, म्हणतो ठीक आहे. मग तो तयार ते घरात घेऊन गेला. स्वामींची किती व्यापक दृष्टी, स्वतः गेले नाही स्वामी. अशी जीवाची चिंता की ज्याला आपलं म्हणणं स्वामी त्याचं सगळं करतं. एवढं वहाम ओझ वहान करत. आपलं ओझच आहे ना स्वामी, दीक्षा घेतली ना, एवढं क्षमाच. तसं कठीण आहे ना स्वामींचं. जो संकल्प केला वेळा उचल, पुन्हा त्याला बदल नाही, महिना घेऊन जा. संत उपाशीच आहे ना आता. तो बिचारा दारू संभाळी घेऊन घरी गेला. तो स्त्री बैसवतो. तांबिया पाय धुवावया दिसला, पाय धुतले. ब्राह्मण ते म्हटले याची वाढले. आणि मग दादो सांगतात, हे सगळं झाल्यानंतर दादोसांना पुरत रूपता आहे. अरे म्हणाले, माझे स्वामी किती उपाय आहेत, मी इकडे जेवायला आलाय, आता कसं करू. मग तो म्हणतो, आमची पालवी खाना, आम्ही आपल्या गोसाव्याची आरोग्य देऊन मग आम्ही जेवण. ही कुशळता असते. तिथं मस्त जेवायचं आणि सांगायचं आमचे देव आहेत तिकडे गोसावी, त्याच्यासाठी थोडं उरलेलं द्या. असं नाही केलं त्यांनी. हा सांगात धर्म आहे. संघ सांगात कुशळतेने हात करावा लागतो.
तुझा आंबा माझा तुंबा चालत नाही. तो ब्राह्मणाची दैवाचा अतिभंचा. ठीक आहे, त्यातून ते देतो, त्या गोसाळ्यांचंही देतो. मग त्यांनी अधिक वरण भात, मग धोत्राच्या पालवी बांधला, दादोस वरण भात जेवण आले. हा वरण भात मोठा भाग्याचा आहे. स्वामींकडे येलाय ना तो, आता चालला निघाला. आणि मग तिथे आल्यानंतर दादोसांनी स्वामींना आरोग्य दिली. स्वामींनी ती आरोग्य स्वीकार केली, प्रसाद केला, त्यांना प्रसाद दिला. लिंगाचा देवळी दादोशी गोसाव्याशी जाडीची शय्या केली. ही गाडी आता इथं आली आणि मग ते अस्थी खाली. मग सकाळी पहुड झाला. गोसावी आता तेथून विजय करायचे. दादोस सरसे निघाले. निघाल्यावर सर्वज्ञ म्हणतात, माझी उभ्या ठाकूर आता हे पूर्ण उभे राहिलेले आहेत. या वेळेमध्ये तुम्हाला पूर्ण स्वामीच पाहायला लागतं. काही उभे राहिले. पूर्ण श्रीमूर्ती उभा राहिली. श्रीमूर्ती बोलली. दादो सांगतो, स्वामींनी पाहिलं कृपा म्हणजे बाबा आता बस, आपण इथे राहा. दादोसांना आश्चर्यच वाटलं. मला देतो इथं ना सोबत, नाही मी आता राहा. मग दादोशी राहता क्षेमालिंग पूर्वोत्तर हा उत्तर क्षण निघताना लेख पडते बघा आईच्याकडे. पुन्हा आपण जाता आल्यावर पडते, आल्या नाही पडते, जाता नाही पडते. फार अगदी त्यांना इतकी आधी तरी वेळात पडते. ते वेगळंच असतं ते, एक नाही तसं आपल्या साधूबद्दल झालं पाहिजे नाही. तिचा भिक्षू दुर्लभ, भय दुर्लभाचे दुर्लभ, नाही का नाही. त्या टीकेमध्ये भरपूर ज्ञान दिलंय का नाही. नामस्मरणाला दुर्लभ. महाराजाला कसं आठवलं ती लगेच पोराला उचलून घेतलंय का नाही. भिक्षा मागताना गेल्या स्मृतीमध्ये अरे नाव ऐकलं, देव दुर्लभ का देवाचे आठवी तो तिथे सगळं दोनच दुर्लभ आहे. आता दुर्लभता भेटीची राहिली या व्हॉट्सअपमुळे आणि ज्ञान प्रचंड झालं ना. ज्ञानाच्या बंगळामध्ये काय झालं, तो भाव निघून चालला. भावहीनता आलेली ज्ञानात. ज्ञानाने वाढला पाहिजे भाव, आपुलकी, जिव्हाळा, ते प्रेम. आता नाही राहिलं. प्रसव वाढलाय, त्या काळाचा इम्पॅक्ट आहे काय माहिती की नाही. साधू मध्ये राहिलं, तिकडे राहिलं, पण ते राहायला पाहिजे. ते राहिलं तरच साधन चरित्रत्वाची योग्यता सुरू राहते, नाही तर प्रतिबंध होते. बरं, आता हे कळलं की नाही आवडत. साधन चरित्रत्वाची योग्यता, जिथं प्रवासाला निघालेले आहात तुम्ही, तो प्रवास तिथं थांबलाय, दुसऱ्या रस्त्याने प्रवास करून काय होतो. तो सेन्सर ऍक्टिव्हेट झालेला बंद होतो, तो भावहीन. म्हणून प्रवास म्हणाले असतील का, भावहीन तो देव. असं हे तो असेल ना मोठा, एवढी तो असती आचारते ना तो पुरुष, तरी भटवासांनी तर स्वीकार नाही केला. भावहीन तो दैवहीन म्हणून
कोण कोण फोन करेल विचारला मला सांगायचं देखू तर अशा प्रकारे दादोष क्षेमालिंगन दिलं. आता इथे तुम्हाला दादोष स्वामींना क्षेमालिंगन द्या. मग श्रीचरणाला लागले 101 दंडवत. दादोष स्वामींचं मात्र हे बरं आहे, 100 दंडवत घालायचे. मग वेळोवेळी जिजी मग दर्शन कमी ठाई सर्वज्ञ म्हणाले प्रतिष्ठान सांगतात. दादोसांमुळे स्वामी बांधल्या जातात. या आता प्रतिष्ठान प्रांती पैठणकडे या. दादोशी म्हटले जीजी किती दिवसात? सर्वज्ञ म्हणतात मासा 12 म्हणजे 1 वर्ष. म्हणजे 1 वर्ष ठीक झालं वा. मग दादोस वडणाऱ्या गेले, गोसावी विजय केले. मग तेथून अंजनीला वस्ती झाली. गावा पश्चिमे तळ्याची पश्चिमेले पायी पूर्वाभिमुख लिंगाची देव तेथ वस्ती झाली अंजनीला. आणि आता अंजनी देव सर्वज्ञ आता मेहकरला येत आहे. मेहकरी बोनेबाई या भेटी सेवा स्वीकार. आणि मग विसाचा वेळ होता सायंकाळच्या वेळेला मेहकराची विजय केली. स्वामींचा वेश वर्णन करतात की कटी प्रदेशी सुरा श्रीमुगुटी सुरा श्रीमुखी तांबू ऐसे बाणेश्वराच्या जगतीचा दुस्तरीला दारवंटा बाहेर 2 सोंडी. ती पुढील सोंडेवरी गोसाव्याची लोंबता श्रीचरण पश्चिमाभिमुख आसन असे लोंबता श्रीचरणालय सर्वज्ञांत पश्चिमाभिमुख आहे. पश्चिमेकडे तोंड स्वामींचं श्रीमुख आहे. आणि त्या सोंडीवरती लोंबता श्रीचरण आहे. हे लोंबता श्रीचरण वडाच्या झाडावर बसल्यावर लोंबता श्रीचरण नाही दोन्ही करून 2 लोंबता श्रीचरण आहे. साधारी हे आलं नाही पण कुठं आहे की नाही, मूर्तीवर आणत नाही आला. श्रीचरण आहे साधारी. महिमट्टाने ज्या उद्देशाने निर्देश केला त्या मूर्तीवर्णनात हे नाही आलं. लोंबता श्रीचरण आहे साधारी जयजी वडनेरी वटेश्वरी गहाळे काय ते सांगायला पाहिजे आहे नाही. पण तो श्रीचरण गुडघ्यापर्यंत जातो ना. लोंबता श्रीचरण पोटऱ्या आल्या श्रीचरणाला. आणि स्वामींना कटी प्रदेशी सुरा श्रीमुगुटी सुरा आहे.
आपण जी श्रीमूर्ती आता पाहतो ती वेगळी, आणि आता ती जी आहे मेकरला आलेली श्रीमूर्ती वेगळीच आहे. आता सर्वज्ञ हळूहळू एकांतातून लोकांतात येत आहे, आणि ते बाणेश्वराच्या जगतीच्या गारवंट्याकडे, तिथे बाणेश्वराच्या बोणे मैया, तिथे बोणे आणि बाणे सारखं नाव आहे म्हणून बोणे मैया. परिचय काय त्यांचा? बाणेश्वराच्या बोने भिक्षेला चाललेले आहे. ही आपली खरी भिक्षा आहे. तिसरा पहारी भिक्षा, राईट 11ला 10:30 बरोबर 12ला, बरोबर 11ला, 9ला. आता हे पण चालतं काळ प्रदेशांचा, पण तो विनोदाचा विषय होतो. तुमचं मग ते आठवण एक प्रहर, विजन एक प्रहर, प्रसाद सेवा एक प्रहर, कुठं तिथं वेळ नाही भेटत ना. भिक्षेचं पात्र घासून जवळ तो तयार राहतो सकाळपासून आणि सेल्फी टाकू व्हॉट्सअप सगळ्या विधीपूर्वक होऊन जात आहे की नाही. तिसरा पहारी भिक्षा. सकाळचा त्याचा एक प्रहर कसा गेला? नामस्मरण आहे की नाही, 3 ते 6 आहे की नाही. त्याच्यामध्ये त्याला त्या पिरियड मध्ये काय करायचे? सगळेच पहार मार्गी उभ्या जायचे आहे की नाही. मग त्याला असं जायचंय, झाडातळी मोळी घालायची, तिथे एक प्रहर प्रसाद केला. मग आठवण, मग विजन झालं जातं. मग एक शास्त्र सेवा करेल ना तो, शास्त्र चिंतन. सकाळी नामस्मरण, वित्ता अभेदाचं नाम. आणि काय करायचे त्याला? वगैरे वगैरे. तेवढ्या पिरियड मध्ये त्याला गावाला पण जायचे. गाव शोधणी झाल्यावर राज्यवार्ता, ग्रामवार्ता तेवढ्यात ऐकायच्या त्याला. मोठी गमतच आहे की नाही. सोहाळ्या आता इकडं असलं तरी तुम्हाला इकडे संघ सांगायचा वेगळं चिंतन आहे. स्वामी आता संघ सांगात भेटीत हा विधीमध्ये आता प्रवेश करतो. स्वामी इथून पुढे सुंदर प्रवेश आहे विसाचा वेळी, आणि त्या बोनीवया भिक्षेला चालल्या बिचाऱ्या, आणि गोसाव्या ते बाबा मनातल्या मनात म्हणतात का स्वामीनाथ म्हणतात काय नाही. ते म्हणतात कहुणी कुशीशी होता शिबा, कुणाच्या कुशीला होता ते बाळा, कहुणाची कुसगुसा सोनी निघाला रे बा. हा एखादी भावपूर्ण शब्द. आईला कुस असते, म्हशीला कुस नसते आहे की नाही. म्हसाडीला काही बाया म्हशी सारखे असतात, शब्दात कुस नाही, सगळा बाणच असतो. कठीण आहे ते. कुस गेली आता कुसळ शिल्लक राहिली आपल्या नशिबात. कुसळ भाषाही गेली, कुसरी गेलं, पदर पण गेला आहे. शब्दानेच तुम्हाला व्यक्त परमेश्वराला आठवता येतं.
दुसरं साधन काय तुमचं? परिचय शब्दाने स्वामींना आठवता येईल, शब्दाने स्वामी बोलता येईल. तुमचे शब्द कसे त्या लेवलचे पाहिजे, भावपूर्ण. त्यातही भावपूर्ण भाषा आहे त्या माऊलींची. बा कवनाच्या कुशीशी झालाच रे बाळा म्हणाले. कवनाची कुश सोहिता आला रे बाबा. काय सौंदर्य आहे तुझं, काय लावण्य आहे. हा, काय लोमता श्रीचरण आहे म्हणाले बाळा. असं कसं आहे बाळा, कुठं होता तिथे. आता त्यांचं भाव स्मरण करून एक सुधाकटी प्रदेशी आहे. स्वामींच्या ओठावरती तांबूळ घेतल्यामुळे ओठ लाल रंगलेले आहे. तपस्या करून आलेल्या ते वेगळंच असतं. डोळ्यामध्ये दिग्भेद आहे. मूर्तीवर करत बसला तर ती पोती राहून जाईल. असं स्मरण करायचे, हे जीवन आहे आपलं. त्यांनी श्रीमूर्ती पूर्ण पाहिली ना बोनेबाई यांनी. मग तुम्हाला क्षणभर बोनेबाई होता आलं. क्षणभर काय आता तुम्ही दिवसभर जायचं काम काय तुम्हाला, पण ते कोणाला वेळ नाही. टाइम झपाट्याने काळ मेहनत तो आलेला मग बोनेबाई होता. मागाच्या वेळेमध्ये आपण तो ब्राह्मण झालो, आता बोनेबाई होता. नासो ते म्हणतात, अशी कवणी पापिनी विसंबरी बा. कोणती पापिनी? गोसावी उदय गप्प सांग. कोणाच्या बाया म्हणतात बा, आपण कवणी कळवून येई जात आहे बा शब्द आहे. मग आपल्या परमार्गी कोणी आवाज दिला तर बा असं म्हणतात. आपण त्या मागच्या वेळेचा उद्देश पाहू. इथं स्वामींना आपण बसून कार्यरत जाऊया. स्वामींनी ब्राह्मणाच्या घरी जेवायला पाठवले. दादोस तिकडे गेले आणि मग त्याने ते पाली मांडून आणलं. हे तो स्वामींच्या आरोग्य देऊ आपण घेऊ. तर त्यामध्ये काय दिसतं, आपण ब्राह्मण आहोत का दादोस आहोत? स्वामींचा काय असेल तिच्या प्रवृत्ती? तो स्वामींना चला नाही म्हणला, आग्रह नाही केला त्यांनी. याचा अर्थ असा होतो की त्याच्या भजनाचा प्रसव आलेला, जे ऍक्टिवेट झाला नाही. म्हणून मग आता काय करायचं, तर दादोसांना पाठव. म्हणून ब्राह्मणाच्या भजनाचा प्रसव यावा लागतो. प्रसव नाही, प्रसव का नाही? हे काय साचे नाही. गोसाई माझं काही न दिलं म्हणून तो प्रसव नाही आता आला. आता बसा, भजनाचा प्रसव यावा लागतो ना. नाही तर मग श्री बाबांनी त्या रोट्या काढून टाकल्या म्हणाले.
झालं का ते सक्सेस सक्सेस होत नसतं. आणि इकडे तुम्ही अप्रसन्नता जोडलेली आहे ना, कुठं प्रसन्न करायचं, जिथं प्रसन्नता करायची तिथे करून नाही राहिले ना तुम्ही. तिथे काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला, असंच असतो. आजकालच्या रिलेशनशिप मध्ये घरच्यांचं कोणाचं प्रेम नसतं, म्हणजे दुसऱ्यावर प्रेम करायला जातात, नको तिथे अनोळखी माणसावर. ते दोष माहीत नसतात ना. दोष असून गुंडाळून तुम्ही प्रेम केलं तर कळते. दोष त्याच्याकडे दोष नाहीत का, त्याच्याकडे दोष नाही, पदार्थ नाही, संग्रह नाही, असं होतच देवाला. तो तिथे त्या भजनाचं कसं असेल पूर्ण व्हायचा तर तुम्हाला ते भजनाचं करावं असं वाटतं. श्रद्धा राहते ना, ती श्रद्धा विपरीत होते, भाव विपरीत होतो आणि नेमकं त्याच्याच रूपात स्वामी येतात. हे स्वामींची मोठी खावणी आहे. तिथे तिथं अप्रसन्नता झाली, पुढं क्रिया पंक्तीन पाणी कोणती कारण होत नसतं बरं. की अवघ्या एका अवताराची खंतीचं नाव, मग एकाची अप्रसन्नता अवघ्या अप्रसन्नतेला कारण आहे की नाही, असं होत असेल ना. असंच होतं मग ते. आता हा मधला गोष्ट आहे. मला काय विपरीतत्व आलं, मला काय तो घेण्याचा अधिकार कोणी दिला, तुम्ही का भकन करता, करायला पाहिजे, का निंदा करताय. म्हणजे तुमचा प्रसव तुम्हाला बोलायला लागतो, तुमचा प्रसव भकन करतो परमार्थी चतुर्विध साधनावर. तू स्वतःला श्रेष्ठत्व मिळवता, त्याला मिळवायचं चेष्टा. म्हणजे तुम्ही दोषातून विकल्प प्रमादी झाले, स्वतःला श्रेष्ठ केलं म्हणजे काय होतं, काय होतं, तुम्ही श्रेष्ठ झाला, गेले तुम्ही, सगळं संपलं तुमचं. साधन परियोगिता गेली, साध्य पर गेली, सगळं गेलं ते. असं कठीण आहे की नाही, ज्ञानात गेलं की अशा दृष्टी अडचण, भावनेत गेलं शब्द कमी पडतात. तो अधिकार म्हणला नाही तो बिचारा, चला ना देवा तुम्ही, नाही. मग 3 पातळी भजन घडलेले. म्हणजे आपलं सोडून परक्याच्या ठिकाणी क्रिया केली, हे कसो आपण ते नाही दिलं ना, याशी आपण केली. शास्त्राला वचन आहे असं नसतं, वचन तो व्यापक असतं, अन्वय अर्थ वेगवेगळे असतात. साहित्यात अर्थ अनेक असतात. एका वचनात किती अर्थ असतात बघा, 32 लक्षण आहेत. स्वामींचे 32 लक्षण आहेत. कमीत कमी 32 प्रकारचा अर्थ तुम्हाला काकू कक्षा भावार्थ करतो, हे तर 4 माहितच आहे. हे 4 गुण आहेत, 4 16 32. म्हणजे असं बाजूला बांधावं लागतं. तुम्ही कोणा, काळ कोणता चालू आहे आणि तुम्हाला वगैरे वगैरे, कोण आहात, नूतन साधने प्रवर्तले, तुम्ही कोण्या प्रसवातले आहेत, आणि मग त्या वचनाला हात घालायचा. असं आहे ना. आता हे सगळं इथे तो प्रसंग आहे समोर, स्वामी समोर आहेत. दादूसरात घेऊन गेलं ते खंटू, दादूसरात दिलं म्हणे, तुम्ही घ्या, तुम्ही जा, तुम्ही घेऊ घाला. तर असं वाटलं सुद्धा नाही की स्वामींच्या स्वामी नाही घेऊन जावं. म्हणून ते सांगतात की ब्राह्मणा भजनाचा प्रसव नाही, हे पाठ करावं, आपला तो प्रसव आहे. आपण असं देऊ आवडत नाही, मला करू आवडत नाही, समजायचं की आपला तो उभा राहिला, तो आपल्याला जाऊ देत नाही, स्वामींकडे थांबवतो. दादोसाचे निकडे रघुनाथ आले, तर पदार्थ त्याच आहे, त्यामुळे पदार्थ त्याच आहे, थोडस गोमट होईल, गोमट थोड
पण दादोसांना अधिकार झाला पुतळा, म्हणून दादोसांना थोर पातळी क्रिया घडल्या तर थोर गोमटा घडेल, त्याच पदार्थाचं त्या ब्राह्मणाला हीन गोमटा घडेल. पूर्वजनाला का घडायचा, घडलंच नाही. दादोस विद्यावंत आहे. दादोसांना काय करायचं ती घडणार, तेव्हा ती उचित क्रिया घडली. पण या अर्थानेही वेगळा विचार होऊ शकतो. तर म्हणाले दादोसांच्या ठाईच्या ब्राह्मणाला भजन घडलं, त्यांनी काय होईल ना, दादोसाचे भजने वेदाचा संस्कार. दादोसांना आपण अगदी कृष्णोच्या विचारानं पाहिल्यामुळे दादोसांचं श्रेष्ठत्व आपण विसरून गेलो, त्यांना उपेक्षित केलं गेलं चरित्रामध्ये. दादोस वाचे म्हणून हे काय सांगतात इथे, असं काय नाही आहे. दादोस वेदोक्त पंडित आहे, 18 पुराणांचे जाणते आहेत, आणि म्हणूनच ते स्वामींना भेटलं की दुरून दंड घालायचे, कधी रिकाम्या हाताने आले नाहीत आहे ना, ओप्पा आणलेलंच जायचं त्यांचं. आणि केव्हाही निघाले क्षेमालिंगन द्यायचे, शतदंडवत घालायचे, आणि दादोसांना पाहून स्वामी प्रसन्न राहायचे. जोपर्यंत स्वामींचं श्रीमुख आहे दिसतंय तोपर्यंत कशा पावलाने जायची, मागूच पावली. हे काय श्रेष्ठत्व आहे त्यांचं. दादोसांवरचा अन्याय केलाय आपण, हे का नाही. त्याने एकच त्यांचा दोष पाहिला आपण विद्यावंत म्हणून. पण हे काय सांगून राहिले, दादोसाचे निभजने वेदाचा संस्कार. काय हरकत नाही, वेदाचं पठण नाही का, विद्यावंत आहेत ना ते, ठीक आहे. ब्रह्मविद्या सकळ विद्या, याच्यातूनच तुम्हाला पुढे जाता येईल ना. तुम्ही तुमच्याकडे एखादा विद्वान पंडित दीक्षेला आला, त्याने बघण्याने काय होईल, भगवंताने होईल की नाही. आपण काय सांगितलं, लोकांना ऐन देऊन ऐन ठिकाणी देऊ नये, जाईल तुम्ही क्रिया थांबवली, त्याला विकल्पात टाकलं, म्हणाले तुला ऐन साधूच्या ठिकाणी लग्न घडल्याचं पाप लागल, दिलं दिसतो. ही कटोरता भयानक आहे ना. तुम्ही संसारिक आहे, तुम्ही संसारातून उठले, देवापासून उठले, असं कोणतं पुण्य करत होते तुम्ही संसारात, एवढं मोठं बघले भरून टाकून देत होते ना. त्याला निर्हेतुक आहे ते, निर्हेतुक हा विचारच गेला आपल्या डोक्यातून. आपल्या डोक्यातून फक्त दोष आणि दोष, दुसऱ्यांचा द्वेष करायचा, दोष घ्यायचा, द्वेष करायचा, दोष. कसं हे जिंदगी जाते माणसाची, बरोबर. पूर्ण काळे घाला, लाल घाला, गुलाबी घाला, द्वेष आणि दोष दोन्ही सोडत नाही तुम्हाला. आतून चालतात प्रक्रिया सगळी, आहे का नाही. त्याच्याबद्दल देश, त्याचा दोष, त्याचा देश, काय प्रक्रिया आहे का नाही मनाची. बोधाने ती थांबली पाहिजे, पण होत नाही, व्हायला पाहिजे, तरच तुम्ही साधनवंत आहात. हा, तुमच्या अंतरंगात हे नसेल तरच तुम्ही स्वामींचे आहात, असेल तर तुम्ही स्वामींचेच नाही. स्वामींची आहे ती घाण घेऊन जगतोय ना तुम्ही हृदयामध्ये, अनेक सामावलेलं ना, अनंत नाही सामावणार, नाही सामावलं. त्याला पाहुणा कोणी यायचं झालं आपण तर त्याला लगेच टक्क्याच्या खोळी बदलतो, रोड बदलतो, खुर्च्या बदलतो, आहे की नाही. व्हीआयपी येत असेल तर
स्वामीच यायचं असेल तर प्रधानमंत्री येणार आहेत आपल्या आश्रमात, मग तिकडं डेकोरेशन कर, तिकडं आसन वगैरे एक नाही ते कप भांडे एखादी कर न्यायचं, आपण किती करतो. स्वामीच यायचं मग लगेच दोषाचं मूल्यमापन करतो का. देश आणि दोष माहिती आहे छान आहे. असं नाही झालं होत पण. म्हणून ते सांगतात की तो ब्राह्मण तसा दादोष असेल, म्हणून दादोषांच्या ठाई वेदांचा संस्कार आहे. त्या ह्याला कुणाला, त्या ब्राह्मणाला